बाबा यायचं का चल सजवून दे भोजन ना. हां अभिवादन चव्हाण सर तुमचे सांगितलं सकाळी 6:30 गोष्ट सांगितली की घेतली काय करते
धम्म म्हणजे काय या संदर्भातलं आपलं विश्लेषण चालू आहे. आणि धम्म म्हणजे काय तर जीवन शुद्धता राखणे म्हणजे धम्म, जीवनात पूर्णत्व आणणे म्हणजे धम्म, निब्बाण प्राप्त करणे म्हणजे धम्म. अशा 3 गोष्टी आपण बघितल्या. काल आपण निब्बाण प्राप्त करणे म्हणजे धम्म हे श्रवण केलेलं आहे. मग निब्बाण म्हणजे निर्दोषता, कुठल्याही प्रकारचा छोटा मोठा दोष आपल्यात राहणार नाही असं जीवन जगण्याची कला शिकणे म्हणजे निब्बाण प्राप्त करणे. छोटा मोठा दोष सुद्धा नाही. आणि आपली गोष्ट तर पाहायचं कामच नाही. आपले चालता बोलता दोषच सारे. म्हणजे आपल्याकडे जर बघितलं या चौकटीत आपण जर चौकटीत बसलो तर सारे दोषच दिसतील. लोभ आहे, मोह आहे, द्वेष आहे, तिरस्कार आहे, आसक्ती आहे, काय नाही आमच्याजवळ ते सर्व काय आहे. तर आज आपल्याला बघायचं आहे त्यातलं 4थ्या नंबरचं प्रकरण तृष्णा त्याग म्हणजे धम्म. तृष्णेचा त्याग करणे म्हणजे धम्म पालन करणे. धम्म पदामध्ये भगवान बुद्ध म्हणतात सर्वात अधिक लाभदायक गोष्ट म्हणजे आरोग्य आणि सर्वात मौल्यवान धन म्हणजे संतोष. संतुष्टी परमलाभ. मग संतुष्टपणा असणे आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवणे हे बुद्धाचं म्हणणं आहे. मग आपलं आरोग्य चांगलं कशामुळे चांगलं राहू शकते तर तृष्णेला सोडल्यामुळे राहू शकते. अन्यथा तृष्णा जर कधी वाढीला लागली तर आपलं आरोग्य रस्त्याने झोकंडा खात जातं. आरोग्य आपलं रस्त्याने चालतंय झोकंडा खात जाते. या कडाचा त्या कडावर जातो नसतं, रस्ताही कमी पडतो जर तृष्णेचा त्याग केला नाही. आणि तृष्णेच्या आधी गेला मनुष्य त्या पद्धतीने तो चालताना आपल्याला दिसतो. या संतोष वृत्तीचा अर्थ दीनपणा किंवा परिस्थिती पुढील शरणगती हा नव्हे. मग हा संतोषी परमलाभ असं जेव्हा म्हटलं जाते संतुष्टपणा निर्माण करणे आहे त्या परिस्थितीत समाधान मानणे म्हणजे त्या परिस्थितीपुढे शरणगती पत्करणे आहे का तर भगवंत म्हणतात नाही, ही शरणगती नाही. कारण तसा अर्थ करणे बुद्धाच्या शिकवणीच्या विरुद्ध आहे. शरणगती पत्करणे संतुष्टी परमलाभ जसं असेल तसं चाललंय तर बुद्ध म्हणतात तसं नाही. जर तसं जर कधी करायचं असेल तर आपली ही बुद्धाची शिकवण आपण आचरणात आणू शकत नाही किंवा ती समजून घेऊ शकत नाही. पीडिताने आपली परिस्थिती सुधारण्यासाठी निर्धन लोक धन्य होत असे बुद्धाने कधीही म्हटलेले नाही. निर्धनाची भगवंताने कधी स्तुती केलेली नाही किंवा त्याबद्दल चांगलंही म्हटलं नाही. तो निर्धन आहे त्याबद्दल कधी चांगलं म्हटलं नाही. मग पीडिताने आपली परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करू नये असे बुद्धाने कधीही सांगितलेले नाही. जो पीडित आहे, जो दारिद्र्यामध्ये पडलेला आहे, त्याला सुधारण्यासाठी प्रयत्न त्याने करू नये असं बुद्धाचं मत नाही. त्याने अधिक प्रयत्न करावे. आपली परिस्थिती सुधारण्यासाठी त्याने काबाड कष्ट करावे हे बुद्धाचं मत आहे. उलट तो ऐश्वर्याचे स्वागतच करतो. दीनपणे प्राप्त परिस्थितीत खितपत पडण्यापेक्षा वीर्याने उत्साहाने प्रयासाने ही परिस्थिती बदलण्याचा त्यांनी उद्देश पैदा केलेला आहे. भगवंताने सांगितलेलं आहे जो हीन आहे दारिद्र्यात जीवन जगत आहे त्याने आपल्यामध्ये उत्साह निर्माण करावा आणि उत्साहाने प्रयत्न करावा. आणि नित्याने हे प्रयत्न त्याचे जर कधी चालले तर निश्चितपणे त्याच्या घराचं दारिद्र्य नष्ट होऊ शकते.
एकटेपणा नष्ट होऊ शकतो. जेव्हा भगवान बुद्ध म्हणतो की संतोष हे सर्वश्रेष्ठ धन होय, तेव्हा त्याच्या म्हणण्याचा अर्थ एवढाच की माणसाने अमर्याद अशा लोकांच्या अधीन होऊ नये. जेव्हा बुद्ध म्हणतात मनुष्याने संतुष्ट राहिलं पाहिजे, समाधानी राहिलं पाहिजे, त्याच्याकडे धन असलं पाहिजे, तर त्यांच्या म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे की माणसानं अमर्याद, ज्याला सीमा नाही, मर्यादा नाही, अशा प्रकारच्या लोभाचा अधीन होऊ नये. अशा अनेक इच्छा आहेत की त्या कधीही आपल्याकडे पूर्णत्वाला जात नाही, कधी तेच कधी लग्न राहील. मला पाहिजे तेच, अन्यथा नाही, काहीच नाही पाहिजे, मग तेही मिळत नाही, हेही मिळत नाही. मग अशी जी परिस्थिती आहे, म्हणून भगवंत म्हणतात की आपण अधिकचा लोभ किंवा अधिकचा मोह करू नये. भिक्खू रत्तपाल याला म्हणतो, भिक्खू रत्तपाल म्हणतो, माझ्या समोर कित्येक श्रीमंत मनुष्य आहेत की ते मूर्खपणाने किंचितही दान न करता केवळ धन जमण्याच्या उद्योगात गर्क असतात. त्यांची तृष्णा कधी शमत नाही. ज्या राजांची राजे समुद्रापर्यंत पसरलेले असतात, त्यांच्याकडे पाहावे तर ते आपले साम्राज्य समुद्रापलीकडे फैलवण्यासाठी सारखे धडपडत असतात. प्राप्त आहे त्यापेक्षा अधिक प्राप्त व्हावे अशी त्यांची इच्छा राजाने त्यांची प्रजा या पृथ्वी तलावर स्पष्ट होते. पाहिजे होते ते मिळाले नाही या विचारातच त्यांचा देहत्याग घडतो. कामभोगाचे पुरेपूर माप कोणाच्याही पदरात घडत नाही. आणि इथे भगवंत म्हणतात माणसाची धन जमवण्यासाठी जी आशा आहे किंवा संपत्ती जमवण्याची आशा जी आहे, ही जी तृष्णा आहे खूप वाढलेली आहे. किती जरी धन आलं तर तो म्हणतो अधिक धन मला प्राप्त झालं पाहिजे. एखाद्याने राज्य जरी जिंकलं तर त्याच्या पुढचं राज्य मला जिंकता आलं पाहिजे. अशाच पद्धतीचा विचार प्रत्येक मनुष्य घरामध्ये करत राहतो. माझ्या घरी सायकल आली पाहिजे, तो प्रयत्न करतो, सायकल घेतो. नाही आता मोटरसायकल असली पाहिजे, प्रयत्न करतो, मोटरसायकल घेतो. मोटरसायकलला जमत नाही तर आपल्याला फोर व्हीलर पाहिजे, फोर व्हीलरही सुद्धा घेतो आणि त्यामध्ये फिरत राहतो. म्हणजे अशा कुठेही तुमची गरज कुठेही थांबलेली नाही, ती वाढतच राहते. आसक्तीमुळे गरज निर्माण होते आणि या आसक्तीमध्ये जेव्हा मनुष्य पडतो तर एक एक गोष्ट पुढे जात राहते. म्हणून या रत्तपालाने जेव्हा समोर विषय मांडलाय, कित्येक श्रीमंत माणसं आहेत ते अधिक संपत्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांची संपत्ती वाढवण्याची आस काही थांबत नाही. महानिदान सुद्धा भगवंताने आनंदाला लोभ संयमनाची माहिती सांगितलेली आहे. आणि महानिदान नावाचं सुद्धा आहे, त्यामध्ये भगवंताने आनंदाला सांगितलं आनंदा लोभ कसा कमी केला पाहिजे, त्याला संयमन असं म्हटलं जाते. ती माहिती सांगते. तिथे भगवंत म्हणतात आनंद लोभाच्या इच्छेने तृष्णा निर्माण होते आणि जेव्हा त्या इच्छेचे मालमत्ता मिळवण्याच्या इच्छेत पर्यासरण होते आणि जेव्हा ही स्वामित्वाची इच्छा मिळवलेले हातून निष्ठून द्यायचे नाही असा चिवटपणा धारण करते, तेव्हा त्या इच्छेचे लोभात रूपांतर होते. तर भगवंताने इथे सांगितलं लोभाच्या इच्छेने मनुष्य तृष्णा निर्माण करतो आणि जेव्हा तो तृष्णा मालमत्ता मिळवण्यासाठी निर्माण करतो, ती इच्छा व्यक्त करतो, मग त्याचं पर्यसन तो त्या इच्छेमध्ये करून घेतो आणि जेव्हा स्वामित्वाची इच्छा मिळालेली आहे मग ते पूर्ण मिळवतो. म्हणते हे सारं काही माझंच आहे, जे मिळवलं ते सारं माझं आहे आणि मी कष्टाने मिळवलेलं आहे आणि जेव्हा कष्टाने मिळवलं तर त्यातलं मी दान तुम्हाला का द्यावं असं तो म्हणत राहतो.
त्याचा चिवटपणा धारण करतो. जे मी मिळवलं ते कोणाला देणार नाही. मी कष्ट केले, रक्ताचं पाणी पाणी केलं, रात्रीचा दिवस केला आणि कष्ट करून ही इस्टेट जी भौतिक संपत्ती मी मिळवली तर तुमच्यासाठी नाही मिळवली असा तो म्हणत राहतो. तेव्हा त्या इच्छेचे लोभात रूपांतर होते. म्हणजे तो लोभामध्ये पडलेला आहे. लोभ अथवा अमर्याद धनसंग्रहाच्या इच्छा संबंधी सतत सावध राहायला पाहिजे. आणि भगवंत म्हणतात लोभ अथवा अमर्याद धनसंग्रहाच्या अधिक पैसा जमवणे, हे जे अधिक पैसा जमवणे जे आहे याच्यात जर कधी मनुष्य पडला, त्याचा लोभ जर कधी करत गेला अधिक पैसे कमवण्याचा, तर त्याच्या इच्छे संबंधी सतत सावध राहायला पाहिजे. तर असा मनुष्य त्याने लोभाच्या आरी गेल्यामुळे तो सावध राहत नाही. पण यातून दुसऱ्याने सावधता धारण केली पाहिजे. ही तृष्णा किंवा हा लोभ आक्षेपार्ह का समजायचा याचे कारण बुद्ध आपल्याला सांगतात ते असे की पुष्कळ वाईट आणि दुष्ट गोष्टींच्या त्याच्यापासून उद्भव होतो. मारामारी, आघात, झगडे, वादविवाद, भांडण, निंदा, असत्य या सर्वांचे मूळ तृष्णा अथवा लोभ यामध्ये आहे. जर माणसाचा लोभ जास्त झाला तर तृष्णा वाढली. त्याचं कारण भगवंत आनंदाला सांगतात की अशा पुष्कळ वाईट दुष्ट गोष्टीचा त्याच्यापासून लोभ निर्माण होतो. जर आपल्या मनामध्ये लोभ निर्माण झाला आणि लोभाचं पारड जर कधी चित्तामध्ये जड झालं, म्हणून लोभामध्ये पडलेल्या वस्तू ज्या आपल्याला पाहिजे आहेत ते मिळवण्यासाठी वाटून तो करतो आणि ते मिळत असताना तो प्रयत्न करतो आणि त्या गोष्टी मिळवतो. वेळ प्रसंगी मनुष्य हत्या करायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. अशा प्रकारचा लोभ, या लोभामध्ये मारामारी होणे, आघात होणे, अपघात होणे, झगडे करणे, वादविवाद होणे, प्रतिवाद करणे, भांडण करणे, निंदा करणे, असत्य वचन बोलणे या सर्वांचं रूपांतर दृष्टीपासून लोभामध्ये होत राहते. वर्गकलाचे यथातथ्य विश्लेषण आहे यात शंका नाही. मग वर्गामध्ये जी वर्गवारी केली, तो क्षत्रिय हा शूद्र, हा शूद्र तो अतिशूद्र, तो मुसलमान, तो हिंदू, हा बौद्ध, तो जैन, असा जो वाद निर्माण केला जातो. आजचं सरकार त्यामध्ये खूप परफेक्ट काम करते असं सर्व लोक बोलतात आणि आपल्याला सुद्धा अनुभवायला येते. तर या वर्गकलाच मी मराठा, तू कुणबी, तू माळी, तू तेली, मी बौद्ध, तो मुस्लिम, तो ख्रिश्चन, असा हा वर्गकला निर्माण जेव्हा होतो तर हे यथातथ्य विश्लेषण आहे यात शंका नाही. म्हणून भगवान बुद्धाने लोभ आणि तृष्णा आपल्या काबूत ठेवली पाहिजे या शिकवणीवरती भर दिलेला आहे. मग आमची ही तृष्णा जर कधी वाढायला लागली तर आमच्यामध्ये लोभ निर्माण करते आणि लोभ हा माणसाला सुखी ठेवत नाही तर तो दुःखात टाकतो. आणि लोभा पैसा असला तरी तो कोणाला देत नाही आणि लोभामुळे तो स्वतःही त्रस्त होतो, त्यालाही त्या लोभामुळे पैसा खर्च करता येत नाही आणि दुसऱ्यालाही देता येत नाही. तर अशी ही स्थिती त्याच्या मनाची होते. म्हणजेच तो तृष्णेचा जोपर्यंत त्याग करत नाही, तृष्णा कमी करत नाही, तोपर्यंत त्याच्या चित्ताचा लोभ कमी होत नाही. तृष्णा इथंच दुसरं नाव म्हणजे आसक्ती. आसक्ती कमी होत नाही तोपर्यंत त्या वस्तूच्या बद्दलचा लोभ त्याच्या मनातला जात नाही. तिथेच हे प्रकरण संपलेलं आहे. यानंतरचं प्रकरण आहे 5वं. सर्व संस्कार अशाश्वत आहेत असे मान्य म्हणजे धर्म. स्थिर काहीच नाही, बदलणार आहे असं मान्य म्हणजे धर्म. सर्व संस्कार आम्ही जर चालतो, बोलतो, उठतो, बसतो, खातो, पितो, पाहतो, ऐकतो, गंध घेतो, चव चालतो आणि शरीराने स्पर्श जाणतो, या पंचेंद्रियांच्या खेळात सारं काही आम्ही करत आहे. तर हे कसं आहे? स्थिर नाही आहे.
बदलणारा असं भगवंत म्हणतात. अनित्यतेच्या सिद्धांताला 3 पैलू आहेत आणि हा जो सिद्धांत आहे अशाश्वत असा सिद्धांत आहे संस्काराचा. मग आज हा संस्कार झाला तर उद्या तोच होतो का? नाही, बदलून झाला. मग संस्कार काय? संस्कार करतो तर संस्कार काय करतो? अहो, काल जसं डोळ्याने बघितलं तसं आज पाहू शकतो का? त्याच्यात बदल होतो. कारण आमच्यामध्ये एकच तत्व आहे का? किती तत्व आहेत? आम्ही किती तत्वाने बनलेलो आहोत? 4 तत्व. एक आहे का? तर नाही, अनेक आहे. व्यक्तिगत रूपाने प्राणी अनित्य आहे आणि प्रत्यय समुत्पाद प्रतित्य समुत्पन्न वस्तूचे आत्मत्व अनित्य आहे. मग इथे भगवंत सांगतात अनेक तत्वांनी बनलेल्या वस्तू अनित्य आहेत. तिसरी गोष्ट सांगतात व्यक्तिगत रूपाने प्राणी अनित्य आहे. प्रत्येक जण बदलत आहे. इथे बसलेले कालही इथं आपण बसलेलो होतो, आजही इथे बसतो, पण आपल्यामध्ये बदल आहे. आपल्यामध्ये बदल आहे. प्रत्येकाने कालच कपडे आज घातलेत का? तर नाही, त्याच्यात बदल आहे. प्रत्येकाने जी काही आपली शरीर रचना आहे त्याला सौंदर्य बनवण्यासाठी, सौंदर्यवान बनवण्यासाठी काल जी केली ती आज तशी आहे का? तर नाही, बदल आहे. काल घेतलेला श्वास जसं तसा आज चालू आहे का? तर नाही. काल त्यावेळेला एखाद्याचा श्वास जोरात चालला असेल, आज शांत चालत असेल, म्हणजे तो बदललेला आहे. हे जो अनित्यवाद आहे. आणि मग हा अनित्यवाद कशामुळे आहे? याचं मूळ कारण आहे. याचं कारण मूळ आहे भगवंताचा जो प्रकृती उत्पन्न समुत्पाद आहे. प्रतित्य समुत्पन्न वस्तूचे आत्मत्व अनित्य आहे. मग आमचं जे मूळ आहे, प्रत्येक वस्तूचं जे मूळ आहे ते बदलणार आहे. त्या ज्या मुळामुळे, ज्या गोष्टीमुळे आम्ही निर्माण झालो त्या सुद्धा बदलणाऱ्या आहेत. म्हणजे जसं मूळ म्हणजे काय समजून घ्यायचं असेल तर आपल्या घरी आपण स्वयंपाक करतो. कशाचा करतो स्वयंपाक? ज्वारी, बाजरी, गहू करतो. मग आपण गव्हाची चपाती बनवतो. गहू एकच आहे, गव्हाची चपाती बनवतो आणि गव्हाची पोळी सुद्धा बनवतो. गव्हाचे इतर पदार्थही बनवले जातात. साड्या, कुड्या, पापड काय असेल ते गव्हाचे बनतात. म्हणजे प्रकार गहू आहे. मग तसं प्रकार जरी गहू असते पण त्याचं मूळ कुठे आहे? अगोदर दडलेलं आहे. आणि तेही स्थिर आहे का? तर नाही, तेही बदलणार आहे, परिवर्तनशील आहे. म्हणजे आमचं मूळ सुद्धा, आम्ही जन्माला आलो तर सर्वजण सारखे जन्माला आलो का? सारख्या चेहऱ्याचे नाही जन्माला आलो. आमच्या सर्व इंद्रिय सारखे आहेत, पंचेंद्रिय जे सर्वांचे सारखे आहेत. डोळे आहेत, कान आहे, जीभ आहे, त्वचा आहे, हे सर्व ठीक आहे. पण सर्वांची चेहऱ्याची ठेवण सारखी, उंची सारखी एकत्र नाही. प्रत्येकाची वेगवेगळी भाव ठेवण आहे. पण प्रत्येक व्यक्ती हा कोणत्या घटकाने बनलेला आहे? तर 4 घटकाने बनलेला आहे. आणि हे 4 घटक बदलणारे, परिवर्तनशील आहे. आताची हवा इथंच आहे का? जी आपल्याला स्पर्श करून गेली, जाणवली, ती हवा इथं थांबली का? नाही, गेली पुढे. आपल्यातलं पाणी प्रवाहित आहे. अग्नी तोही वाढत आहे. माती सुद्धा बदलत आहे. म्हणजे अशा ह्या बदलणाऱ्या मूळ घटकापासून आम्ही बनलेलो आहोत. अनेक तत्व मिळून बनलेल्या वस्तूची अनित्यता बौद्ध तत्त्ववेत्ता असंग याने चांगल्या प्रकारे स्पष्ट केलेली आहे. मग हे तत्व, अनेक तत्व मिळून बनलेली वस्तू आहे. मग या वस्तूची अनित्यता बौद्ध तत्वज्ञान सागरा असंग नावाच्या माणसाने
ह्या हेतू आणि प्रत्यय ह्यामुळे उत्पन्न होतात. त्यांना त्याचे असे अगदी स्वतंत्र अस्तित्व नसते. हेतू प्रत्ययाचा उच्छेद झाला की वस्तूचे अस्तित्व ठरत नाही. हेतू आणि प्रत्यय यामुळे प्रत्येक सत्व जीवन जन्म घेतो. हेतू आहे आणि त्याचा तो अनुभव घेत आहे, त्याचा अनुभव करत आहे. हेतू असल्याशिवाय अनुभवाला जाता येत नाही. म्हणून प्रत्येक सत्व त्याचा अनुभव घेत आहे. आणि जेव्हा त्याचा हेतू उच्छेद झाला, हेतूचा प्रत्ययाचा उच्छेद झाला म्हणजेच तुमचा अस्तित्व राहत नाही, तो मरण पावतो. सजीव प्राण्याचे शरीर म्हणजे पृथ्वी, आप, तेज आणि वायू या 4 महाभूतांचा परिणाम होय. आणि ह्या 4 महाभूतांचे पृथक्करण झाले की हा प्राणी म्हणून उरत नाही. मी मरण पावलो, माझं काय शिल्लक राहते? मी मेलो किंवा मनुष्य मेला तर त्याचं शिल्लक काय त्यामध्ये नाही. कर्तृत्व ही बाब वेगळी झाली, पण अंतिम संस्कार करण्याच्या अगोदर शिल्लक काय राहते ना? काय तर त्याला शरीर म्हणते का कोणी? मग त्याला काय म्हणतात? इंग्रजीत झालं डेड बॉडी. प्रेत म्हटलं जाते, त्याला शेव असं म्हटलं जाते. खाण्याचे शेव नाही करत, शेव त्याला मात्रा की खायला लागतं. मनुष्य मेल्याबरोबर त्याच्या शरीराचं नामकरण वेगळं होऊन जाते. त्याला त्याचं नामकरण वेगळं होते. त्याला पार्थिव शरीर असं म्हटलं जाते, ते जिवंत नाही. म्हणजे इतका बदल त्याच्यामध्ये घडतो. ते याचंच कारण ते आहे की जेव्हा हे 4 महाभूत एकत्र आले तर एक शरीराची रचना होते. आणि 4 महाभूत निघाले, एकमेकापासून दूर गेले तर तो प्राणी म्हणून शिल्लक राहत नाही. आपली गोष्ट जरी केली तर आपलीही मनुष्य म्हणून मनुष्य शिल्लक राहत नाही. तो जोपर्यंत जिवंत आहे, 4 महाभूत एकत्र आहेत, तोपर्यंत मनुष्याला मनुष्य म्हणता येते. 4 महाभूत त्याच्यातून वेगळे गेले तर तो मनुष्य म्हणून राहत नाही. तर त्याची पार्थिव शरीर, शव, प्रेत वेगवेगळ्या भाषेमध्ये म्हणजे वेगळ्या प्रांतात वेगळी भाषा त्याला वापरल्या जाते. म्हणून अनेक तत्व मिळून अनेक झालेली वस्तू अनित्य आहेत या वचनाचा अभिप्राय वैध प्रकारचा आहे. म्हणून अनेक तत्व एकत्र आले म्हणून वस्तू निर्माण झाली, पण ती अनित्य आहे, दीर्घकाळ टिकणारी नाही. याचा आपल्याला प्रत्यय येतो. सजीव प्राण्यांच्या अनित्यतेचे वर्णन तो नाही, तो होत आहे या शब्दात करता येईल. सजीव प्राण्याच्या बाबतीत भगवंत म्हणतात वर्णन करायचं असेल तो नाही, तो होत आहे. बीइंग इज कमिंग असं इंग्लिश शब्दप्रयोग केलेला आहे. बीइंग इज कमिंग, तो येत आहे या अर्थाने. तर या अर्थाने पाहिले असता तो प्राणी भूतकाळात जीवन व्यतीत करीत होता, तोच प्राणी वर्तमान काळात असू शकत नाही आणि तोच प्राणी भविष्य काळात असू शकणार नाही. भविष्य काळात जो प्राणी असेल तो पूर्वी नव्हता आणि तोच आजही नाही. वर्तमान काळी जो प्राणी आहे तोच पूर्वी नव्हता आणि पुढे तोच असणार नाही. आमच्याकडे वाढदिवस साजरा केला जातो. काय वाढदिवस साजरा करतात? कशाचा? काय वाढ ज्याच्याबद्दलचं विश्लेषण होते का त्याच्याबद्दलचं नाही. आमच्या वयाची वाढ झाली त्याच्याबद्दल
सिंपल आम्ही जन्मदिवस साजरा करतो का? आपल्याकडे काय संकल्पना आहे वाढदिवस साजरी करण्याची? वाढदिवस कोणाच्या घरी होत नाही असं एखादं घर तिच्या घरी वाढदिवस झाला संकल्पना होत नाही असं आहे का? मग वाढदिवस साजरा करण्याची संकल्पना काय आपल्याकडची? काय जन्मदिवसाची आठवण. हो मग जन्मदिवसाची आठवण. आज माझा जन्मदिवस कोणी म्हणेल 40वा आहे, 45 आहे, 50 आहे, 55 आहे, 60 आहे, 65 आहे, 70 आहे, 75 आहे. 75 पेक्षा पूर्ण नसेल आहेत का? 78 आहे. म्हणजे मग आम्ही जन्मदिवसाची आठवण करण्यासाठी वाढदिवस साजरा करतो. मग या वाढदिवसात साजरा करत असताना काय करतो? काय साजरा करतो? वाढदिवस साजरा करणे असं नाही. बाबासाहेबांनी बुद्धपूजा पाठ मध्ये सांगितलंय वाढदिवस साजरा करावा. तर वाढदिवस साजरा करताना आम्ही काय संबंध करतो? पुढील आयुष्याला त्याला शुभेच्छा देणे. कसल्या? हो मी तुम्हाला दररोज म्हणतो सुखी हो, म्हणून तुम्ही सुखी होता का? मनाची समाधान. प्रोटोकॉल झाला याचा एवढा भारी कोणी विचार करत नाही. तुमचा साजरा वागणूक माझा साजरा हे महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे. वाढदिवस साजरा करणे तर माझ्यामध्ये मी काय वाढ केली सद्गुणाची या संदर्भात वाढदिवस साजरा झाला पाहिजे. बुद्धशास्त्राचा आमच्याकडे तसं होत नाही. आमच्याकडचा वाढदिवस साजरा करणे हिरी स्वरूप त्याला दिले जाते. आणि आजकाल जन्मदिवसच नाही लग्नाचा दिवस सुद्धा साजरा केला जातो वाढदिवस म्हणून. आमच्या लग्नाचा वाढदिवस मग 30 वर्ष झाले, 35 वर्ष झाले, 40 झाले, 15 झाले, काय काय असतील ते स्मृती दिन देखील साजरा करतात. स्मृती दिवस साजरा करणे ही तो व्यक्ती नाही राहत. तो व्यक्ती नाही हजर राहत स्मृती दिवसाला. त्याच्या पाठीमागे आपण हेतू आणि प्रत्ययानुसार ते करतो. पण इथे आम्ही असताना सुद्धा आमच्याकडे हेतू आहे ना जन्मदिवस साजरा करण्याचा. मग आमच्याकडे हेतू आहे तर आमच्यामध्ये सद्गुणाची किती वाढ झाली का दुर्गुणाची वाढ करत गेलो? आणि मी दुर्गुणाची जर कधी वाढ करत असेल तुम्ही कितीही आशीर्वाद दिला तर तो माझ्याकडे काय पडणार आहे? काय पडणार आहे का? नाही उत्तर येत त्याचं. मग माझ्या कामी पडणारा जर का कुठे असेल तर सद्गुणाची वाढ होते. मग आम्ही पाश्चिमात्य संस्कृतीला अनुसरून आज रोजी वाढदिवस साजरा करत आहोत. ज्याप्रमाणे नासवलेलं दही असते किंवा दूध असते तर दही बनते, त्याच्यातून तरी आपण तूप तयार करू शकतो पुढे बदलत केल्यानंतर. पण इथे जन्मदिवस साजरा करताना जेव्हा नासवलेला केक तयार करून आणतो त्याच्यामध्ये काय काय टाकतात कुणाला माहिती नाही. जे बनवतात त्यांना माहिती आहे, मला तर माहित नाही. त्याच्याबद्दल नाही सांगत नाही, मला तर माहित नाही. पण ते नीटही खाता येत नाही आम्हाला. असं काय हा वाढदिवस आहे का? म्हणजे किळसवाना प्रकार करणे आणि त्याला आनंद मानणे याला वाढदिवस नाही म्हणत. बुद्ध शास्त्रामध्ये जो वाढदिवस सांगितला जातो सद्गुणाची गणना केल्या जाते आणि अवगुणाची सुद्धा गणना केल्या जाते. मी माझ्या वाढत्या वयानुसार मी मरणाच्या वाटेवरचा वाटसरू आहे. म्हणजे मरणानुसती केल्या जाते, स्मरण केलं जातं
की मरणार आहे. का मरणार आहे? तर मी अनित्यामध्ये जगत आहे, अनित्यवाद आहे, माझ्यामध्ये परिवर्तन होत आहे, यामुळे मला मरण आहे. आणि हे मरण जेव्हा येईल तेव्हा येईल, पण तोपर्यंत जो कालावधी माझ्याकडे आहे तुम्ही सद्गुणाचं जीवन जगेल. चारित्र्यवान बनण्यासाठी मी प्रयत्न करेल, शीलवान बनण्यासाठी मी प्रयत्न करेल. असं तर कुठं घडताना दिसत नाही. केक आणायचा, कितवा वाढदिवस तेवढ्या मेंबरच्या आणायच्या आणायच्या, 50चा असेल तर 5 झिरो आणायचा, झाला 50 पेटवल्या, हॅपी बर्थडे टू यू, मेणबत्ती तू विजय बाबा त्याच्यामुळे काय प्रकाश केला आम्ही? त्याला लहानपणी त्याच्या हातामध्ये जर 2 वर्षाचा असेल 1 वर्षाचा असेल तर हातामध्ये काय दिला कापायला? त्याचा काय कत्तल खाना सांगायला पाहिजे ना. म्हणजे आम्ही प्रॅक्टिस कशाची करायला लावतो? 80ची करायला लावतो की 80ची करायला लावतो? कापायचा, चाकूने असा कापायचा केक आणि सगळ्या तोंडाला भरवायचं. मग त्या मुलाला कधीतरी आम्ही नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स हे शिकवतो का? नाही. कारण त्याच्यात जो अर्थ पडलेला आहे, माणसाला माणूस बनण्याची किमया त्याच्यात सांगितलं जाते, ती बाब आम्ही करत नाही. पण आम्ही वेगळ्याच गोष्टीमध्ये करतो. मग आमच्यामध्ये जी गोष्ट व्हायला पाहिजे ती होत नाही. वाढदिवस साजरा करायचा नाही तर करायचा. बाबासाहेबांनी त्या पुस्तकात लिहितात 10 संस्कार विधी आहे, त्यातला वाढदिवस सुद्धा आहे. मग हा वाढदिवस बुद्धधर्माच्या पद्धतीने बुद्धाचं तत्वज्ञान आपल्या घरापर्यंत माणूस बनवण्यासाठी जर आहे तर आम्ही का ते पोहोचत नाही? आजकाल तर डीजे लावला जातो वाढदिवसाला. डीजे मुलाचा पहिला वाढदिवस डीजे त्याने लावला का आपण लावा आणि रात्री 12-1 वाजेपर्यंत त्यांचा ठिकाणा चालू असतो. आणि मग जेवढं झाल्यानंतर मग 5 वाजता काय करायचं? तर इथे जे सांगितलं त्यांनी, जो प्राणी भूतकाळात जीवन व्यतीत करत होता तोच प्राणी वर्तमान काळात असू शकत नाही. म्हणजे मी काल जसा होतो तसा आज आहे का? तर नाही. पण तो नाही का? तर तसंही नाही. मी तोच आहे. काल जो जीवन काळात तो आहे, मी आज तसा राहिलेलो नाही. माझ्या शरीरामध्ये बदल घडत गेला. एक दिवसांनी माझं वय वाढत, वाढत्या वयाबरोबर मी बालपणातून तारुण्यात आलो, तारुण्यात आता म्हातारापणात आलो. आता एक अवयव माझं निकामी होणार आहे. म्हणजे मी काल चालू होतो तसा आज नाही, पण तोच आहे का? तर तोच आहे. मग भूतकाळात सुद्धा मी तसाच राहणार नाही. आपलं भविष्य काळात सुद्धा मी तसा राहणार नाही. भूतकाळात तसा तसा वर्तमानात नाही, वर्तमानात तसा आहे तसा भविष्य काळात सुद्धा राहत नाही. ह्या ज्या बाबी आहेत तर भगवंत म्हणतात की यामुळे अनित्यवाद आहे. आणि या अनित्यवादाच्या सिद्धांतामुळे वर्तमान काळात तुम्ही कालचे जे होते ते आज नाही, आजचे तुम्ही उद्याला सुद्धा राहणार नाही. थोडक्यात सांगायचे म्हणजे मनुष्य प्राणी हा परिवर्तनशील आणि संवर्धनशील आहे. आपल्या जीवनाच्या कोणत्याही 2 क्षणी तोच असू शकत नाही. तर थोडक्यात सांगायचं तर मनुष्य प्राण्याबद्दल भगवंताचं एक वचन सांगितलं जाते जे मनुष्य प्राणी हा परिवर्तनशील आहे आणि संवर्धनशील आहे. म्हणजे तो वाढ करणार आहे. आपल्यामध्ये अनेक बाबीची वाढ करणार आहे. काल जी वाढ होती त्याच्यामध्ये अनेक वाढ होऊ शकतो. पण केव्हा करेल? जर त्याला सतन समान म्हणतो यावणी प्राणपत्या मिळालं आहे, चांगल्या प्रकारची वाढ करेल. नाहीतर वाढ त्या गुणाची सुद्धा करेल. जर तसेच साधी संधी मिळाले तर एक गॅप होऊन जाऊया. काय म्हणतात त्याला 90-90 का
तर अशा पद्धतीने जर काही दोस्त मित्र मिळाले तर ते त्यांच्या भाषेमध्ये बोलतात आणि त्या पद्धतीने तो वाढदिवस संपन्न करतात. म्हणून अनित्यता सिद्धांत हा तिसरा पैलू सामान्य माणसाला फोन उचलायचा, कट नाही करायचा, आपण बोलायचं नाही, सोडून द्यायचं, रिसिव्ह करायचा मोबाईल असं बसेल असं आपण प्रवचनात वगैरे रिसिव्ह करायचा आणि त्याला सोडून द्यायचा. तोच माणूस कंटाळते सुद्धा ते आपल्याला कार्यक्रमात आहे. तुम्ही तो कट केला आणि परत वापरा त्यापेक्षा त्याला रिसिव्ह करून घ्या. तर अनित्यता सिद्धांताचा तिसरा पैलू सामान्य माणसाला समजायला कठीण आहे आणि भगवंतांनी या अनित्यवादाचा जो सिद्धांत तिसऱ्या प्रकारचा सांगितला तो जरा समजण्यासाठी कठीण आहे. प्रत्येक सजीव प्राणी केव्हा ना केव्हा तरी मरणारच हे समजायला सोपे आहे, परंतु तो जिवंत असताना सारखा बदलत आहे किंवा बनत तो बनत आहे, तो जिवंत असताना सारखा बदलत आहे किंवा बनत आहे हे समजावयास कठीण आहे. ज्या पद्धतीने आम्ही आईच्या गर्भातून बाहेर आल्यापासून आम्ही तसेच आहोत का, तर आमचा बदल घडलेला. ज्याप्रमाणे लोखंडाला गंज लागतो, तो गंज कधी त्याला करून टाकतो स्वतःही लागत नाही, तसंच आमचं आहे. आमचं बालपण वाढ होता होता कधी संपून जाते तेही कळत नाही. तारुण्यात येतो, हौसमोह चैन करून जातो तेही कळत नाही. ग्रस्त जीवनाच्या जबाबदाऱ्या पेरता पेरता कधी म्हातारा होतो हेही आम्हाला कळत नाही. अशा स्थितीमध्ये आमचं जीवन संपून जाते. तर हे समजण्यासाठी आम्हाला समजण्याला कठीण आहे. म्हणून हे परिवर्तन कसे शक्य आहे याला भगवान बुद्धाचे उत्तर असे, सर्वच अनित्य असल्यामुळे हे शक्य आहे. आमचे मूळ घटक आमच्यामध्ये असलेले ते जर कधी अनित्य आहेत, बदलणारे आहेत, परिवर्तनशील आहेत, म्हणून आमच्यामध्ये हा बदल नित्याने घडत आहे. याच विचारसरणीतून पुढे शून्यवादाचा उदय झाला. बौद्ध शून्यवाद म्हणजे पूर्णपणे अनास्थावादीवाद नव्हे, तर एक त्याचा अर्थ एवढाच की या दैहिक जगात प्रत्येक क्षणी परिवर्तन चालू आहे. मग प्रत्येक क्षणाला हे निसर्ग सुद्धा बदलत आहे. चारही घटक या भौतिक घटकातले 4 घटक जे मुख्य आहेत ते सुद्धा बदलत आहेत. त्यामुळे प्राणी जगतही बदलत आहे. शून्यतेमुळे सर्व अस्तित्व शक्य होते ही गोष्ट फार थोडक्या लोकांच्या लक्षात येते. शून्यतेशिवाय काही शक्य झाले नसते आणि सर्व वस्तूंच्या स्वभावाच्या अनित्यतेवरच इतर दुसऱ्या वस्तूचे अस्तित्व अवलंबून असते. मग आमच्यातला जो भगवंताचा शून्यवाद आहे म्हणजे तो शून्यवाद परिवर्तनाचा सिद्धांत आहे. हा सिद्धांत भगवंत सांगतात आमच्यामध्ये जो बदल घडत आहे तो बदल आमच्यात असलेल्या मूळ घटकामुळे घडत आहे. आम्ही जे काही बनवत आहोत मातीचं जर कधी आम्ही मडकं बनवत आहोत, कशाचं बनवतो मडकं, तर मातीचं बनवतो. मग माती आम्ही कधी मडकं बनलं का नाही, त्याला त्यासाठी ती मऊ माती तयार करावं लागेल, तेव्हा त्या मडक्याला आता आकार देता येईल. मडकं झाल्यानंतर त्याला भाजावं लागेल, तेव्हा ती वापरण्यासाठी कामी पडेल. तशाच पद्धतीचं आमचं प्राणी जगताचं चित्रीकरण आहे. प्राणी जगत सुद्धा हा अनित्यवादामध्ये बसलेला आहे आणि तो परिवर्तनशील आहे. जर मनुष्य प्राणी मरणाधीन अथवा परिवर्तनशील नसता आणि एकाच स्थितीत तसाच राहिला असता
नसता तर त्याचा भरण आलं नसतं आणि त्याच्यात बदल घडला नसता, जसा जन्माला आला तसाच तो राहिला असता तर त्याची प्रगती झाली नसती. मग माणसं वेळ असते ना आणत असते ना दीड फुटाची वाटत असते. तर तसेच हे परिवर्तन आहे म्हणून तो आपला विकास करू शकतो. म्हणून शून्य म्हणजे अभाव असे मानले असते तर मोठीच अनास्था उद्भवली असते, परंतु तसे मानलेले नाही. शून्य हा एक बिंदू समान पदार्थ असून त्याला आशय आहे, परंतु त्याला लांबी रुंदी नाही. शून्य म्हणजे काय? एक बिंदू. जसं आपण एक पेन्सिलचं टोक टिकवला आणि काळा टिका टाकला, जेवढा जो बिंदू येतो त्या बिंदूला किंमत आहे. पण शून्य म्हटलं तर या शून्याला किंमत देत नाही, पण त्या बिंदूला किंमत आहे आणि या बिंदूवरची लांबी रुंदी काही मोजता येत नाही. भगवान बुद्धाचा उद्देश असा की सर्व वस्तू अनित्य आहेत. भगवान बुद्धाच्या या सिद्धांतापासून बोध काय घ्यावाचा हा अति महत्त्वाचा प्रश्न आहे. मग भगवंताचा सिद्धांत अनित्यवादाचा आहे. मग या भगवंताच्या अनित्यवादाच्या सिद्धांतापासून बोध काय घ्यावाचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या अनित्यतेच्या सिद्धांतापासून असा बोध घ्यावायचा की कोणत्याही वस्तू संबंधी आसक्ती राखू नका. मग हा अनित्यवादाचा सिद्धांत असल्यामुळे कोणीही स्थिर नाही, सर्व जग अस्थिर आहे, बदलणारा आहे. ज्या पद्धतीने आपण एखादं फळ आणतो विकत, ते 2 दिवस चांगलं राहते, 3 दिवस चांगलं राहते, 4थ्या दिवशी आपल्या सडायला सुरुवात होते, त्याच्यात बदल करत राहतो. असं नंतर मग आपल्याला काय करावं लागतं? ते फेकून द्यावं लागते. मग त्यापेक्षा भगवंत म्हणता ही फेकण्याची पाळी त्या फळाची येण्यापेक्षा आपण त्याचा उपयोग काय केला पाहिजे? त्याचा उपयोग कशासाठी केला पाहिजे? त्याचा उपयोग दानासाठी केला पाहिजे. दान म्हणजे आपल्याला गरज नाही, कसं सोडून जाणार आहे, तर त्याचा उपयोग आपण दुसऱ्याला देता आला पाहिजे, त्याचा तो उपयोग करू शकतो. अशाच पद्धतीनं आपलं जीवन आसक्तीला तोडण्याची प्रक्रिया आपण केली पाहिजे, लोभाला तोडण्याची प्रक्रिया आपण केली पाहिजे, मोहाला तोडण्याची प्रक्रिया आपण केली पाहिजे. लोकांनी मालमत्ता, मित्र इत्यादी संबंधी अनासक्तीचा अभ्यास करण्यासाठी भगवान बुद्धांनी म्हटले आहे की सर्व वस्तू अनित्य आहेत. मग लोकांनी मालमत्ता, मित्र इत्यादी संबंधी अनासक्तीचा अभ्यास करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले सर्व वस्तू अनित्य आहेत. काल आपले जे मित्र होते ते आज जसे तसे आहेत का? आपले मित्र जे गावचे, ज्याला आपण लंगोटी या म्हटलं जाते, असे मित्र आज जसे तसे तेच आहेत का? नाही, बदल झाला त्याच्यात. ते गावात कुठेतरी दुसरीकडे असतील, तुम्ही दुसरीकडे गेल्यानंतर दुसरे नवीन मित्र तयार केले. म्हणजे हे मित्रत्वाचं नातं सुद्धा बदलत जाते, प्रत्येक गोष्ट बदलत आहे. म्हणून भगवंताचा सिद्धांत अनित्यवादाचा सिद्धांत आहे. आणि इथेच हे प्रकरण संपलेलं आहे. यातलं शेवटचं जे प्रकरण आहे ते आपण उद्याला बघणार आहोत. प्रकरण मोठं आहे, त्याच्यामध्ये आज होत नाही. कर्मसिद्धांत भगवंताने सांगितला. कर्मसिद्ध हे जगातील नैतिक गोष्टीचा आधार आहे, हे मान्य म्हणजे धर्म. कर्म हा नैतिकता शिकवतो आणि नैतिकता ही कर्माला जन्माला घडते. हे दोन्ही गोष्टी एकमेकावरती आधार आहे. कर्म केले तर कशी करायचे तर नैतिकतेला आधार आहे, आणि नैतिकता असेल तरच कर्म करता येतात. चांगले कर्म करता येतात किंवा वाईट कर्म करता येतात. तर हे दोघे एकमेकावर आधारित आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला उद्याला कर्मसिद्धांत भगवंताचा घ्यायचा आहे. म्हणजे कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे, मान्य म्हणजे धर्म. हे 6वं प्रकरण उद्याला आपण बघूया. आजच्या दिनाच्या निमित्तानं इथेच थांबूया. भगवंताचा जो अनित्यवादाचा सिद्धांत आपण या ठिकाणी समजून घेतला. या अनित्यवादाला समजून अनित्य, त्याच पद्धतीने भगवंताचा दुसरा एक सिद्धांत आहे अनात्म, आणि तिसरा एक दुःख. अनित्य, अनात्म आणि दुःख या 3 घटकामुळे हे जर कधी आपण समजून घेतले तर जन्माला येण्याची कारणंही आपल्याला समजता येते आणि मरणाचे कारण
मार्ग सुद्धा समजता येतात. पण आपल्याकडे कधीच कोणत्याही अंतिम संस्काराच्या समयी अनित्यवादावर कुणीच बोलत नाही, कुणीच बोलत नाही. बोलतात फक्त त्या माणूस चांगला होता, कोण बोलत होता, चांगलं होतं, खरं कोणी बोलायला तयार त्यावेळेसही होत नाही. त्या माणसाने कितीही वाईट गोष्टी केल्या असतील तर शेवटच्या क्षणाला बोलणारे काय बोलतात, माणूस चांगला होता, स्वभाव चांगला होता, असाच करत होता बस. पण त्याच्या वाईट गोष्टीवरती कोणीही प्रकाश टाकायला तयार होत नाही, कारण कुठं दगडावर घरावर दगड मारून घेत आपलं स्थिती तीच आहे. आपल्या घरावर दगड तिला थोड्या वेळाने मग कोणी बोलायला तयार होत नाही. अशा गोष्टीमध्ये अनित्यवाद हा त्याच्यावरचा चांगला उपाय आहे. अनित्यवादाचा अभ्यास करणे, अनित्य म्हणजे काय हे समजून घेणे, अनित्यवादाचा सिद्धांत सांगणे आणि तो सांगायला गेला तर लोकांना पटत नाही प्रथमदर्शनी, कारण प्रत्येक कोणाला ते वाचन नाही आणि अभ्यास नाही त्याचा, त्याच्यामुळे कुणी त्यावर बोलत नाही. एखाद्या पद्धतीच्या मुखातून जर कधी तुम्ही आम्ही ऐकायला लागलो काय लावलं का पद्धतीनं रूप वेदना संज्ञा संस्कार विज्ञान काय काय सांगतो काय समजत नाही. आणि कुठे रूप तुम्हाला बघायला नाही, आम्ही रूपावाले पण संज्ञा कुठे, वेदना कुठे माहीत नाही, संस्कार कुठे माहीत नाही, विज्ञान कुठे माहीत नाही. म्हणजे ह्या गोष्टी आमच्या कधीच ऐकल्या नसल्यामुळे आमच्या लक्षात येत नाही की रूप वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान या नामरूपाच्या सिद्धांताला म्हणजे मन आणि शरीराच्या संदर्भातल्या विषय त्याच्यामध्ये असतो. याच्याबद्दल आम्ही कधी ऐकत नाही. ह्या गोष्टी ऐकणे आणि अनित्यवादाला अनुसरून आपण माहिती देणे किंवा माहिती समजून घेणे ही एक काळाची गरज आहे. भगवंताचा धर्म त्यामध्येच दडलेला आहे. या धर्माला आपण भावी पिढीपर्यंत पोहोचून द्यायला अशी अपेक्षा व्यक्त करतो. यासाठी प्रत्येकाने आपल्या पद्धतीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपल्याही विहारामध्ये हाच प्रयत्न, हाच हेतू घेऊन दरवर्षाला आपण ते वर्षात संपन्न करता. जिथे कुठे कोणाच्याही कडे होत असेल, खाजगीमध्ये कोणाच्या घरी जरी होत असतील किंवा सार्वजनिक स्थळावर जरी होत असतील तर हेतू तोच की धर्माचा प्रचार आणि प्रसार प्रत्येकापर्यंत जावं. पण हे समजून सांगण्याची पद प्रत्येकामध्ये निर्माण व्हावी ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आजचं वाचन इथेच थांबवतो. सर्वांच्या प्रती कामना व्यक्त करतो. बुद्ध धर्म संघाच्या प्रतापाने तुमचंही जय बोललो अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आशीर्वाद वाचायला सुरुवात करतो.